हॅलो रघु, रघु नाही तर मग कोण आहे? हा रामू वॉटेवर, प्लीज गेट मी अ ब्लॅक कॉफी. अरे ब्लॅक कॉफी आण आणि साखर नको त्यात. कोण आले? कोणाच्या पोरावर हात उगारतेस तू? हा? आणि कोणाच्या चटणीला नाव ठेवतेस ग तू? माझा चटणीला नाही, ऑड, काय डेंजर होती ती वडापाव आली. बरं झालं यार मी सटकले. बिचाऱ्या ईशाला खूप मार पडला यार. राधिका तर जे काही दात काढून हसत होती ना, असं वाटत होतं मारावं तिला धरून. मॅडम, मे आय कम इन मॅडम? सॉरी सॉरी मॅडम, मे आय कम इन मॅडम? येस कम इन. ओके मॅडम. मॅडम, हाउ वाज युअर डे मॅडम? व्हॉट? हो, आपण कामाचं बोलूया. हे ना आज सकाळी जी, नाही मॅडम, त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट काम म्हणजे डू यू वॉन्ट एनिथिंग? सॉरी म्हणजे डू यू वॉन्ट एनिथिंग? आय कॅन ऑर्डर सम पिझ्झा और बर्गर फॉर यू, और फॉर अ चेंज वडापाव. नाही वडापाव नको, मी नाही खात वडापाव. का, काय झालं? वडापावचं नाव ऐकून तुम्ही दचकलात का? काही नाही. अच्छा, मग तुमची काय सेवा करू मी? हा, नवीन ऑनलाईन शॉपिंग साइट्स विषयी मी काही डिटेल्स काढू का? आनंद, उगाच शहाणपणा नको ना करू. तू कामाचं बोलायला आलायस तेवढं बोल आणि जा ना बाबा. हो, ऍक्च्युली मी तुमच्या कामाचंच बोलत होतो, पण ठीक आहे. हे ना आज सकाळी जी मीटिंग झाली, आपण बाहेर बोललो, त्याचे मिनिट्स तुम्ही वाचा आणि वाचून तुमचं मौल्यवान सल्ला द्या. ओके ठीक आहे. काय तू इथेच थांबणार आहेस का? हो. मी वाचून कळवते ना, जा ना. हो नाही मॅडम, मी इथेच उभा राहतो. काय ना, आपलं डिसिजन पेंडिंग आहे. आता क्लायंटनी गुरु सरांना पण फोन केलं होतं, म्हणजे जर आजच कळवलं तर खूप बरं होईल. हा मग मी सांगते ना, पण मला गॅरीशी पण बोलावं लागेल ना. जा तू. हो, मी इथेच उभा राहतो, तुम्ही बोला ना गॅरी सरशी. म्हणजे काय ना, 1च तास शिल्लक आहे आणि जर 1 तासात आम्हाला उत्तर नाही दिलं ना तर खूप नुकसान होईल आपलं. आनंद प्लीज गो. ठीक आहे, यू आर द बॉस मॅडम, म्हणजे बघा तुम्ही. थँक्यू, गो. पण ते वाचा. And if you need help, प्लीज गो. हो हो हो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.